नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वीकडे चर्चेत असताना अशातच आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांचं सक्षमीकरण आणि सशक्तीकरण करण्याकरता आणखी एक योजना सुरू केलेली आहे आणि यामध्ये आता महिलांना प्रति महिना 7,000 रुपये मानधन सुद्धा मिळणार आहे। तर मुख्य म्हणजे या योजनेमध्ये जी वयाची अट आहे ती आहे 18 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंत कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते। तर ही योजना नक्की काय आहे, या योजनेकरता काय शैक्षणिक पात्रता राहणार आहे, तुम्हाला हे जे 7,000 रुपये प्रति महिना देणार आहे ते कशा प्रकारे देणार आहे आणि तुम्हाला या योजनेमध्ये काय करायचं आहे, सर्व काही इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो नमस्कार, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात झटपट इन्फो। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत राहतात। अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करा आणि नवनवीन अपडेट मिळवत राहा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी नवीन योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचं नाव आहे विमा सखी। LIC मार्फत ही योजना राबवल्या जाणार आहे। तर या योजनेमध्ये नक्की महिलांना काय वर्क करायचं आहे, तर या योजनेमध्ये ज्याप्रमाणे LICचे एजंट वर्क करतात, इतरांच्या पॉलिसीज काढतात, नवनवीन स्कीम ज्या आहेत त्या इतरांपर्यंत पोहोचवतात आणि त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे करतात, त्याचप्रमाणे या योजनेमध्ये ज्या महिला सहभागी होतील त्यांना या प्रकारचं जे एजंटशिप सारखं जे काम असतं ते सर्व करायचं आहे। LIC सोबत काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी या योजनेमार्फत महिलांना देण्यात येणार आहे। यामध्ये महिलांचं सशक्तीकरण आणि आर्थिक बळकट करणे या योजनेचा मुख्य यामागचा उद्देश आहे। तर या योजनेमध्ये तुम्हाला जे मानधन मिळणार आहे ते कशा प्रकारे असणार आहे, तर पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये प्रति महिना मानधन म्हणून या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना मिळणार आहे। त्यानंतर 6,000 रुपये प्रति महिना दुसऱ्या वर्षी तुम्हाला मिळणार आहे आणि तिसऱ्या वर्षाला तुम्हाला 5,000 रुपये प्रति महिना मानधन म्हणून या योजनेमध्ये मिळणार आहे। तुम्ही जे वर्क कराल या तिन्ही वर्षामध्ये त्याचं संपूर्ण ट्रेनिंग हे राबवण्यात येणार आहे आणि तुम्हाला ते कशा प्रकारे करायचं, कोणाच्या पॉलिस्या कशा प्रकारे काढायच्या आणि त्याचबरोबर यामध्ये काय काय वर्क करायचं, सर्व काही ट्रेनिंग या 3 वर्षांमध्ये तुमच्याकडून करून घेतल्या जाणार आहे। आणि सोबतच जे तुम्ही पॉलिसीज वगैरे काढणार आहे त्याचं सुद्धा कमिशन यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे। पहिल्या वर्षी तुम्हाला 48,000 रुपये कमिशन म्हणून सुद्धा या योजनेमध्ये देण्याचा प्रस्ताव त्यामध्ये दिला गेलेला आहे। तर अशा प्रकारची ही योजना आहे। तर या योजनेमध्ये नक्की कोणत्या महिला आहेत ज्या सहभागी होऊ शकणार आहेत, तर ज्या महिलांचं वय हे 18 ते 70 वर्ष असेल या वयोगटातील महिला या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहे। त्याचबरोबर तुमचं किमान शिक्षण हे 10वी पास असणे गरजेचं आहे, तरच तुम्ही या योजनेकरता अप्लाय देखील करू शकणार आहात। तर ज्या महिलांचं शिक्षण हे 10वी पास आहे आणि ज्या 18 ते 70 वर्ष वयोगटात मोडत असेल अशा सर्व महिला या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। कोणत्या राज्यातून एकूण किती जागा असणार आहे याबाबत सध्या कोणतीही माहिती आलेली नाही। जी माहिती अपडेट येणार आहे ते आपल्या चॅनलवरती वेळोवेळी कळवण्यातच येईल। सध्या ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणामधून सुरू करण्यात आलेली आहे। लवकरच पूर्ण राज्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर LICच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्व माहिती पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला इथे विमा सखी म्हणून अशा प्रकारचं पोस्टर जे आहे त्यावरती पाहायला मिळेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेबद्दलचा संपूर्ण क्रायटेरिया आणि या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला इथे जर अप्लाय करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता। जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर क्लिक टू अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे। आधार नंबर, तुमचं मोबाईल नंबर आणि तुमचं नाव, गाव, पत्ता एवढी इन्फॉर्मेशन भरून 10वी पास झाल्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर फॉर्म भरतेवेळी अपलोड करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटवर LICच्याच वेबसाईटवर या योजनेकरता अप्लाय देखील करू शकतात। लवकरच आपल्या महाराष्ट्रात तसेच इतर राज्यामध्ये देखील ही योजना सुरू होणार आहे। त्याबाबतची अपडेट आपल्या चॅनलवरती लवकरच देण्यात येईल। तर या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकत नाही, तर ज्या कुटुंबामध्ये अगोदरच कोणी LIC एजंट असेल त्या कुटुंबातील महिला या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही।
तर अशा प्रकारची ही योजना आहे मित्रांनो. तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं? तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यावरती नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात. तर अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनासुद्धा या योजनेची माहिती मिळेल. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवत राहण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.